महाभारत भाग क्रमांक 105. इंद्र आणि नहुष. शल्यने पांडवांना इंद्र व नहुषाची कथा सांगितली. त्यांना हे समजावण्यासाठी की दुर्योधनाचा अंत निश्चित आहे. एकेकाळी देवांचा राजा इंद्र आपल्या अहंकारामुळे मोठ्या संकटात सापडला. देवांचे गुरु बृहस्पती यांचा अपमान केल्यामुळे ते देवलोक सोडून गेले. त्यांच्या जागी त्वष्ट्याचा पुत्र विश्वरूप याला गुरु म्हणून नेमण्यात आले, परंतु रागाच्या भरात इंद्राने विश्वरूपाचा वध केला. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेले त्वष्ट याने इंद्राचा वध करण्यासाठी वृत्र नावाच्या असुराला पाठवले. इंद्राने युक्तीने वृत्राचाही वध केला. या पापामुळे इंद्र लज्जित झाला आणि लपून बसला. इंद्राच्या अनुपस्थितीत देवलोकाला राजाची गरज निर्माण झाली. देवाने नहुष या पराक्रमी राजाला देवलोकांचा राजा केला. सुरुवातीला नहुष न्यायप्रिय होता, पण सत्ता मिळताच त्याच्यात अहंकार वाढू लागला. त्याने इंद्राची पत्नी शची हिला आपली सेवा करण्यास सांगितले. शचीने इंद्राचा सल्ला घेतला आणि एक अट घातली. 7 महान ऋषी म्हणजे सप्तर्षी जर नहुषाला पालखीत बसवून तिच्या घरी घेऊन आले तरच ती त्याच्याबरोबर जाईल, असे तिने सांगितले. अहंकाराने आंधळा झालेल्या नहुषाने ही अट मान्य केली. पालखी वाहताना ऋषींना त्रास होत होता. नहुषाने रागाच्या भरात त्यांना मारहाण केली आणि अपमान केला. हे पाहून ऋषी अगस्त्य अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी नहुषाला शाप दिला आणि क्षणातच नहुष सर्परूपात बदलला. दरम्यान इंद्राने आपल्या चुकीची जाणीव करून प्रायश्चित्त केले. त्याची नम्रता पाहून देव प्रसन्न झाले आणि इंद्र पुन्हा आपल्या सिंहासनावर विराजमान झाला. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार विनाशाचे कारण ठरतो, तर नम्रता आणि संयम माणसाला पुन्हा उंचीवर नेतात.